हॅलो डिअर फ्रेंड्स, मी शलाका देशपांडे आहे. माझं दुसरं लेक्चर मी अपलोड केलं आहे. तुमचं स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनलवर. तर माझं जे दुसरं लेक्चर आहे ते मी अपलोड केलं आहे. त्याच्यात आपण आर्किटेक्चर स्टडी केलं होतं ब्लॉकचेनचं. तर ह्यात आपण ब्लॉकचेनचं ओरिजिन, उगमस्थान आणि कसा त्याचा विकास झाला जसा वेळ पुढे सरकत गेला ते पाहणार आहोत. आणि हे जे ब्लॉकचेन आहे हे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्समध्ये आपण यूज करतो. ओके. तर क्रिप्टोग्राफिकली सिक्युअर हॅश फंक्शन. तर पहिलं आहे क्रिप्टोग्राफिकली सिक्युअर हॅश फंक्शन. तर आपण समजून घेऊया हॅश फंक्शन काय आहे. इट इज अ फंक्शन दॅट मॅप्स एनी साईज डाटा टू अ फिक्स साईज. आता आपण जेव्हा क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन आहे ज्याला आपण जेव्हा इनपुट देतो त्याचं ते कन्व्हर्जन करतं हॅशमध्ये, डायजेस्टमध्ये. आणि तुमचं जे इनपुट आहे त्याची साईज व्हेरिएबलही असू शकते. 8 बाईट, 16 बाईट, 12 बाईट्स, कितीही व्हेरिएशन्स असू द्या इनपुटच्या साईजमध्ये. पहिलं इनपुट वेगळ्या साईजचं आहे, दुसरं इनपुट वेगळ्या साईजचं आहे, तिसरं इनपुट काहीतरी वेगळ्याच साईजचं आहे. आणि ते आपण हॅश फंक्शनला इनपुट देत आहोत. पण हॅश फंक्शन काय करतं, त्या व्हेरिएबल साईज इनपुटला फिक्स साईज इनपुट आउटपुटमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे काय, तुम्ही हॅश फंक्शनला 12 बाईट्सचा इनपुट दिला तर त्याचं आउटपुट असेल 8 बाईट्स. तुम्ही जर हॅश फंक्शनला 32 बाईट्सचा इनपुट दिला त्याचं सुद्धा असेल 8 बाईट्स. म्हणजे किती व्हेरिएशन करा इनपुटमध्ये, आउटपुटची साईज फिक्स आहे. ठीक आहे, हॅश फंक्शन हे करतं. आता तुम्ही ते बघू शकता. त्याचे डेफिनेशन काय हॅश फंक्शनचं, HX इक्वल टू एक्स मॉड्युलो एन. आणि एक्स एन एन काय आहेत, इंटिजर्स आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन, त्याला आपण इंटिजर्स म्हणतो. तर एक्स आणि एन काय आहेत, दोन्ही इंटिजर्स आहेत. आणि हे जे पर्सेंटेज साईन आहे हे मॉड्युलस आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सला एननी डिव्हाइड कराल तर जे काही रिमाइंडर असेल ते तुमच्या HX स्टोअर होणार. मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर देतो डिव्हिजनचा. ठीक आहे. तर हे जे एक्स आहे त्याची जी साईज आहे ती काही असू शकते. 8 बाईट्स, 12 बाईट, 16 बाईट, 32 बाईट. एका बाईटमध्ये 8 बिट्स असतात. ठीक आहे. तर ही एक्सची साईज काहीही असू शकते. पण HXची साईज थोडी फिक्स आहे. एक रेंज दिलेली आहे, त्या रेंजमध्येच HX लाय करतो. म्हणजे HX जो आहे तो 0 to n-1च्या रेंजमध्ये लाय करतो. एनची व्हॅल्यू काही असू शकते. आता असं अज्युम करू की एनची व्हॅल्यू 7 आहे. तर n-1 म्हणजे किती, 7 - 1 6 होतं. तर 0 to 6 काय झालं, HXची रेंज झाली. म्हणजे 0 to 6 मध्ये जितके नंबर्स आहेत ती HXची रेंज आहे. ओके, क्लिअर. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे तुमच्या इनपुटनुसार ठरतं की जी आउटपुट आहे कोणत्या रेंजमधल्या कोणत्या नंबरला ते चूज करेल आणि त्याच्या हिशोबाने त्याचं आउटपुट असेल. तर HXची रेंज 0 to n-1 आहे. आता ह्याच्यात मी एनची व्हॅल्यू 7 अज्युम केली आहे, पण तुम्ही दुसरी व्हॅल्यू सुद्धा अज्युम करू शकता. आणि हे जे हॅश फंक्शन आहे HX आपण त्याला म्हणतो, हे 1 वे फंक्शन आहे. म्हणजे तो एका डायरेक्शनलाच आहे. 1 वे फंक्शन म्हणजे ते एकाच दिशेला जाणारं फंक्शन आहे. ओके. आणि त्या कारणामुळे ते क्रिप्टोग्राफिकली सिक्युअर्ड आहे. ओके. कारण की आपण रिव्हर्स नाही जाऊ शकत, आपण फक्त फॉरवर्ड जाऊ शकतो हॅश फंक्शनमध्ये. त्या कारणामुळे ते क्रिप्टोग्राफिकली सिक्युअर्ड आहे. 1 वे मीन्स गिवन एक्स अँड एन वी कॅन कम्प्यूट HX, बट वेन HX इज गिवन वी कॅनॉट से व्हॉट इज करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स. आता बघा, एका दिशेने जाणं म्हणजे काय. ओके, आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, एनची व्हॅल्यू माहिती आहे. आणि त्या दोन्ही व्हॅल्यूजचा यूज करून आपण HX कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इनपुट मिळालंय तर आपल्याला आउटपुट मिळालं HX. पण जेव्हा तुम्हाला आउटपुट दिलं गेलं आहे, HX दिलंय फक्त, तर त्या HX वरनं तुम्हाला इनपुटची व्हॅल्यू काय आहे ते नाही कळणार. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला नाही कळणार HX वरून. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की जे हॅश फंक्शन आहे ते फॉरवर्ड दिशेने जाणारं फंक्शन आहे. बॅकवर्ड ते येणार नाही, पलटी ते मारणार नाही. आणि त्याच कारणामुळे ते खूप सिक्युअर आहे. ते कसं आपण पाहूया. फॉर 2 डिफरंट x1 and x2, HX1 and HX2 शुड बी डिफरंट. आता 2 इनपुट आहेत x1 and x2, ते वेगवेगळे आहेत. आता इनपुट वेगळं आहे तर त्याचं हॅश फंक्शन HX1 and HX2 पण वेगळं असणार.
आता इथे हे इनपुट खूप जास्त वेगळे आहेत, म्हणून HX1 आणि HX2 पण वेगळंच असणार. आता कन्सिडर X इज अ मेसेज अँड HX इज इट्स रिस्पेक्टिव्ह मेसेज डायजेस्ट. आता आपण असं अज्युम करू की X हा एक मेसेज आहे आणि HX हा त्याचा मेसेज डायजेस्ट आहे. ओके, क्लिअर. तर ॲव्हलंच इफेक्टमध्ये काय होतं की थोडी जरी बदल आपण एक्समध्ये करतो, म्हणजे इनपुटमध्ये आपण ह्या इनपुटमध्ये जर आपण थोडा जरी बदल केला तर आपल्याला खूप जास्त बदलाव मिळेल आउटपुटमध्ये, म्हणजे आउटपुट खूप जास्त प्रमाणात बदलेल. असं नाही होणार की थोडंसं बदलाव इनपुटमध्ये केला तर आउटपुटही थोडंसंच बदलेल, असं नाही होणार. तुम्ही थोडा जरी बदल इनपुटमध्ये केला, एक लेटर जरी चेंज केलं सेंटेन्समधलं, तरीसुद्धा आउटपुट जे आहे त्याच्यात खूप जास्त प्रमाणात बदल येईल, सगळं आउटपुट बदलून जाईल थोड्याशा चेंजमुळे. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲव्हलंच इफेक्ट फिनॉमिना. आता हे एक्झाम्पल पहा ॲव्हलंच इफेक्टचं. ओके, आता केस 1 मध्ये काय आहे, तुमचा इनपुट आहे रेड फॉक्स जम्प्स ओव्हर द ब्लू डॉग. हे इनपुट आपण दिलं आहे क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शनला, त्यांनी ही डायजेस्ट कॅल्क्युलेट केली आहे, हे तुम्ही बघू शकता. ओके, आता दुसरं इनपुट आहे द रेड फॉक्स जम्प्स ओव्हर द ब्लू डॉग. आता इथे काय फरक आहे दोन्ही इनपुटमध्ये? पहिले ओव्हरचं, पहिल्या इनपुटमध्ये ओव्हरचं स्पेलिंग आहे OVER, दुसऱ्या इनपुटमध्ये ओव्हरचं स्पेलिंग आहे OUER. ओके, बाकीचे सगळे इनपुट सेम आहेत, बाकीचं सगळं सेंटेन्स सेम आहे, फक्त एक लेटर आपण बदललं आहे. पहिले आपण पहिला इनपुट क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शनला दिला, आपल्याला हा डायजेस्ट मिळाला, तसंच दुसऱ्यांदा आपल्याला हा डायजेस्ट मिळाला आहे. तुम्ही ते दोन्ही डायजेस्ट कम्पेअर करा आणि पहा की हा डायजेस्ट आणि हा डायजेस्ट खूप जास्त वेगळा आहे, त्याच्यात थोडासुद्धा 1% पण ताळमेळ नाही आहे. ह्यालाच आपण म्हणतो ॲव्हलंच इफेक्ट. म्हणजे इनपुटमध्ये तुम्ही काय फक्त 1% चेंज केला होता, व्हीच्या जागी यू केलंय, पण त्याचा किती ड्रास्टिक इफेक्ट आपल्याला आउटपुटमध्ये जाणवतो आहे. Therefore, avalanche effect ensures that by merely looking at digest, it is impossible to identify what was the input. म्हणजे जे आपलं ॲव्हलंच इफेक्ट आहे त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो काही आउटपुट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही इनपुट नाही कॅल्क्युलेट करू शकत. ह्याच कारणामुळे हे अवघड होऊन बसतं की तुमचा आउटपुट डायजेस्ट जरी तुमच्या हातात आला त्याच्यावरनं तुम्हाला इनपुट कळणार नाही. एक्झाम्पल्स ऑफ क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन. आता एका सेंटेन्सवर किंवा इनपुटवर क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन लावलं म्हणजे काय? आपण ह्या सेंटेन्सवर अल्गोरिदम अप्लाय करतो आहे. हे सेंटेन्स आपण इनपुट देतो आहे क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदमला आणि तो क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम तुम्हाला डायजेस्ट कॅल्क्युलेट करून देतो किंवा हॅश फंक्शन कॅल्क्युलेट करून देतो, तेच आपलं आउटपुट असतं. आणि हे जे क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम आहे याचे एक्झाम्पल्स काय आहेत? MD5 आणि SHA-256. तर MD5 आणि SHA-256 असे क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम आहेत की जेणेकरून तुम्हाला डायजेस्ट कम्प्यूट करता येते. ठीक आहे, क्लिअर. आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये माहीत करून घ्यायचं असेल MD5चं वर्किंग कसं आहे, SHA-256चं वर्किंग कसं आहे, तर तुम्ही क्रिप्टोग्राफी आणि सिस्टम सिक्युरिटीचे लेक्चर्स पहा, तुमचे कन्सेप्ट्स अजून क्लिअर होतील. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.